नारायण संपूर्ण इंद्रियांचा विषय ज्या दिवशी नारायण होईल त्या दिवशी आत्मनिवेदन नावाची भक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. राका आणि बंका नावाचा एक परिवार जंगलामधून लाकडं तोडून आणायची, बाजारात विकायचं, जे पैसे मिळतील त्याच्यावरती आपला टाकायचा असा त्यांचा नेम. एक दिवस रस्त्याने जात असताना त्या राकाला एक सोन्याची बांगडी रस्त्यामध्ये त्याला दिसली. रस्त्यामध्ये सोन्याची बांगडी दिसल्यानंतर त्या राकाने विचार केला की मागून त्याची पत्नी येत होती, तिचं नाव आहे बाका. त्या राकाने ते कंगन जे होतं, बांगडी जी होती त्या कंगणावरती मातीमध्ये थांबला त्या ठिकाणी आणि त्या कंगणावरती त्या बांगडीवरती पायाने माती जमा केल्याने तिला ढाकून टाकलं. त्या कंगणाला, त्या बांगडीला मागून ती बाका आली आणि आपले पतिदेव या ठिकाणी का थांबले होते असा विचार करत असताना ती मातीचा तो ढीक पाहिला आणि तो माती बाजूला केली. बाजूला केल्याबरोबर ते सोन्याचं कंगन बाहेर आलं. सोन्याचं कंगन बाहेर आल्यानंतर तिने ते काढलं बाहेर काय आणि टाकून दिलं खाली. तो राका तिच्याजवळ आला आणि विचारलं, म्हटले काय ग तू, म्हटले हे कंगन पाहिलंच तुला घालायचं मन झालं नाही का? कारण आत्ता जर शेजारीन जर सोन्याच्या बांगड्या बनवल्या तर बाजूवालीच्या पोटात दुखायला सुरुवात होती. आणि मग नाही सोन्याच्या जरी मिळाल्या तरी बगास्त्र्याच्या तरी घेऊन येणार का? कारण शेजारीनं आणल्यात ना. नाही, गौरीनगरच्या तशा नाही, गौरीनगरच्या फार चांगल्या, बिलकुल बाजारात बांगड्यानं कधी जातच नाहीत. हिरव्या बांगड्या आणतात असं. त्या म्हटले तू सोन्याचं बांगड्या, म्हटले शेवटी काही सोनं असो नाही तर माणूस असो नाही तर मोती असो, शेवटी जन्माला कुठून आलेत? सोनं जन्माला कुठून आले? सोनं जन्माला कुठून आलं? कुठून? जमिनीमधून. आणि जमिनीतलं सोनं जन्माला आलंय आणि ज्या वेळेला ते बाहेर येतं ना ते कोळशासारखं काळं असतं महाराज. त्याच्यावरती 7 प्रकाराचे परीक्षा त्याला द्यावी लागते, कसोटी होते. आणि ती कसोटी झाल्यानंतर मग त्याची लाखो रुपये किंमत आहे. उगीच नाही त्याची किंमत. मला कधी कधी असा विचार येतो की जगामध्ये मला सांगा मिठाशिवाय आपलं चालेल का? मिठाशिवाय. कारण मिठाशिवाय किती महागातला तुम्ही पदार्थ जरी बनवलात तरी मीठ नसेल तर त्याची किंमत नाही. आणि जगामध्ये सर्वात स्वस्त काय असेल तर मीठ आहे. सर्वात स्वस्त काय तर मीठ आहे. आणि मिठाशिवाय आम्हाला एक दिवस चालणार नाही. सोनं नसलं तरी काय गरज आहे? सोन्याची कसोटी होते आणि ज्याची कसोटी होते ना काय त्यांना संत म्हणतात. सोन्याचा तुकडा मेल्यानंतर थोडासा तोंडामध्ये टाकतात, तुकडा थोडासा. कारण सोनं हे 7 प्रकाराची कसोटी दिल्यानंतर पवित्र झालेलं असतं. आम्ही हे शरीर मिळाले त्यावेळेला पवित्र होतो, ज्या वेळेला आम्ही संसार करतो त्यावेळेला ह्याला अपवित्र करून टाकतो.
आणि ते अपवित्र झालेलं शरीर भगवंताने जसं पवित्र दिलेलं असतं तसं त्याला पवित्र करण्यासाठी त्याला गंगेच्या पाण्याने आंघोळ घालायची, कारण गंगेचं पाणी पवित्र आहे. त्याच्या तोंडामध्ये सोन्याचा मणी तुकडा ठेवायचा, कारण ह्या तोंडाने खाऊ नये ते खाल्ले, पिऊ नये ते पेले काय, आणि त्याच्याकरता त्याची शुद्धी व्हावी आणि म्हणून सोन्याचा तुकडा आतमध्ये ठेवायचा. त्याच्या तोंडावरती तुळशीचं पान ठेवायचं, कारण तुळस पवित्र आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये गळ्यामध्ये तुळशीची माळ असायलाच पाहिजे. जसं आपल्या नवऱ्याचं मंगळसूत्र आपण गळ्यामध्ये घालतो, मग तसं आमच्या देवाचं मंगळसूत्र आमच्या गळ्यामध्ये असायलाच पाहिजे, तरच आम्ही वारकरी. जगामध्ये सोन्याची माती होणारे, अरे शरीराची माती होणारे तर सोन्याची काय किंमत. म्हणून माणसाने काय त्या राखाने त्या बाकाने सांगितलं, काय गरज नाही म्हटलं आम्हाला याची, आम्हाला फक्त एकच गरज आहे आणि तो म्हणजे भगवंताचं नाव. याकडे उत्तानपाद राजाचा जो दुसरा मुलगा होता त्याचं नाव आहे प्रियवत. त्या प्रियवत राजाला